लाडकी बहीण योजनेत त्यांचा रोल मोठा आहे म्हणून त्यांची प्रतिमा उजळ आहे, पण त्यांचं प्रभाव क्षेत्र ठाण्याच्या बाहेर खूप मोठं नाही. उद्धव ठाकरेंचं पूर्वी होतं राज्यव्यापी किंवा काही भागातलं ते कमी झालं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनांना बरोबर घेऊन सुद्धा राज्यकारभार चालवायचा का आणि त्या प्रोसेसमध्ये मग अजित पवार लांब जातील का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण हत्या जी झालेली आहे ती हत्या करताना देखील जात बघून केली गेलेली नाहीये. आम्ही खंडणी मागितल्यानंतर तिथल्या माणसाला मारहाण करताना ते मध्ये पडले म्हणून हत्या केली. हत्या समर्थनीय कधीच नाही. लॉ अँड ऑर्डरचा विषय आहेच आणि मुख्यमंत्री लक्ष घालतील, पण स्थानिक राजकारणाचा भाग आहे, धनंजय मुंडेंना रोखण्याचा तो भाग आहे. आणि पक्ष अनेक महामालिकांमध्ये तिथली तिथली राजकीय समीकरणं बघून तिथल्या अलायन्सेस किंवा युत्या किंवा युती केली जाईल असं मला वाटतं. आणि त्याचं कारण असं, मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यातल्या काही प्रमुख ठळक घटना आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक आहे ती सामनामधून देवेंद्र फडणवीस यांची झालेली स्तुती. ती स्तुती का झाली? फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावरती गेले आणि त्या गडचिरोलीच्या दौऱ्यावरून फडणवीसांची स्तुती झाली आणि ती देखील सामनामधून. हा एक विषय चर्चेचा आहे. दुसरा विषय आहे बीडमधली घटना. अर्थात ती घटना साधारणपणे गेला महिनाभर गाजते म्हणण्यापेक्षा तो घटना इतकी गंभीर आहे की त्या निमित्ताने महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते सगळं ढवळून निघालेलं आहे. आणि मग त्या निमित्ताने धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद राहील की जाईल याची होणारी चर्चा आहे. त्यातले अटक झालेले जे आरोपी आहेत या संदर्भातली होणारी चर्चा आहे. हे विषय देखील चर्चेचे विषय आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आहेत. त्यानंतर जो विषय आहे तो 2 पवार एकत्र येतील का, अशी एक चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने काही वेगळे त्या विषयाला दुबारे फुटू लागलेले आहेत, काही कोंब फुटू लागलेले आहेत, काही त्याची पालवी होऊ शकते का, त्याची आणखीन काही त्याचं वृक्षाद्रूमध्ये रूपांतर होऊ शकतं का, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. आता या शक्यता नेमक्या काय आहेत, कशा पद्धतीच्या आहेत? ठाकरेंनी फडणवीसांची स्तुती का केली? ठाकरेंनी केली म्हणजे सामनामधून फडणवीसांची स्तुती का झाली? यातून सुद्धा अनेक अर्थ निघतात मंडळी. तर या सगळ्या अर्थांचे अन्वयार्थ काय आहेत किंवा याच्यामागची नेमकी कारणं काय आहेत या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. राजकारण हा अतिशय गमतीदार असा खेळ आहे. एकदा सत्ता तुमच्याकडे आली आणि ती सुद्धा थम्पिंग मेजॉरिटी तुमच्याकडे आली, म्हणजे ज्याला आपण आता विरोधकांची बोलती बंद करून टाकली अशा पद्धतीची मेजॉरिटी तुमच्याकडे आली की मग तुमच्याकडे पाहण्याचा, तुमच्याबद्दल बोलण्याचा, तुमच्याकडून अपेक्षा धरण्याचा अप्रोचच सगळा बदलतो. एकेकाळी म्हणजे अगदी साधारणपणे दीड महिन्यापूर्वी फडणवीस हे टीकेचे धनी होते, सर्वत्र टीकेचे धनी होते. म्हणजे सगळ्या बाजूंनी त्यांच्यावरती टीका होत होती. मराठा आंदोलनाकडून टीका होत होती, विरोधकांकडून टीका होत होती. आणि त्यात पुन्हा ठाकरे तर असं म्हणाले की एकतर तू असशील किंवा मी असील, अशा पद्धतीची टोकाची भूमिका ठाकरेंनी घेतली. तेच ठाकरे जे हिवाळी अधिवेशन झालं नागपूरला, त्या अधिवेशनामध्ये आले, एक दिवसाच्या दौऱ्यावरती थोडा वेळ सभागृहामध्ये बसले आणि फडणवीसांना जाऊन भेटले, पुष्पगुच्छ दिला, 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा देखील केली. ह्याचंच पुढचं पाऊल म्हणून गडचिरोलीमध्ये जो दौरा झाला फडणवीसांचा पहिल्याच दिवशी, कारण 9 वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस गडचिरोलीमध्ये गेले. तिथे साधारणपणे 11-12 नक्षल्यांनी म्हणजे अतिजहाल नक्षल्यांनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. आणि याची चर्चा झाल्यानंतर लगेचच सामनामधून त्याबद्दल स्तुतीसुमनं उधळली गेली फडणवीसांवरती. मग ती संजय राऊतांनी उधळली जरी असली तरी ती उद्धव ठाकरे यांच्या संमतीनेच उधळलेली आहेत. याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाहीये. या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा आपण? सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही म्हणाला तसं राजकारणा गमतीचा आणि एक गुंतागुंतीचाच खेळ आहे. बेसिकली कसं असतं की एकूण सामान्य लोक जे बघतात राजकारणाकडे, तर मध्यमवर्गीय माणूस थोडासा तिटकाऱ्याने बघतो, कारण काय कशात काय अर्थ नाही, काय वाटेल ते होतंय महाराष्ट्रात, कुणीही कुठल्या पक्षात जाते वगैरे, ही धारणा लोकसभा निवडणुकीपर्यंत होती. आणि ते औदासीन्य लोकसभेच्या मतदानामध्ये रिफ्लेक्ट झालं, प्रतिबिंबित झालं आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला. आणि याचा अर्थ मध्यम वर्ग किंवा जो उच्च मध्यम वर्ग होऊ पाहतोय तो आपल्या समाजातला सगळा वर्ग आता पारंपरिकरित्या भाजपचा मतदार होत चाललाय, कारण केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यातही सत्ता आलेली आहे. आता त्याचं प्रत्यंतर विधानसभेत असं आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रचंड परिश्रम केले, इतरही अनेक घटक त्याच्यात आहेत आणि त्यातनं भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला खूप मोठं संख्याबळ मिळालं.
की न न भूतो न भविष्यती या पद्धतीचं संख्याबळ मिळालं. आणि तुम्ही म्हणालात तसं फडणवीस हे टीकेचे धनी होते लोकसभा निवडणुकीपर्यंत. म्हणजे ते अक्षरशः कुठेही जातील तिथे ते सगळ्यांचे शत्रू झालेत की काय असं वाटावं. म्हणजे मराठवाड्यात त्यांना पाय ठेवता आला नाही प्रचाराला सुद्धा. अशी परिस्थिती असताना मग असं काय घडलं? तर जसं इंग्रजीत पण वचन आहे, मराठीत पण आहे, की यशाला अनेक पालक असतात, अपयश मात्र अ, निराधार असतं. तसं आता हे यशस्वी झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड फडणवीसांचे गोडवे गात आहेत, सामनामधनं गोडवे गायले जातात. आता जितेंद्र आव्हाडांनी गोडवे गायले तर त्याचे वेगळे अर्थ निघतील, काँग्रेसवाल्यांनी गोडवे गायले तर त्याचे वेगळे अर्थ निघतील, आणि शिवसेनेने गायले तर त्याचे वेगळे निघतील. आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांना पुष्पगुच्छ देऊन भेटायला गेलेत नागपूरला, कारण ते पहिलं अधिवेशन होतं. त्याच्या आधी विश्वासदर्शक ठरावाचंही झालं, पण ते मुंबईत त्यांनी काय अभिनंदन केलं नाही, नागपूरला जाऊन अभिनंदन केलं, कारण ते माध्यमात चर्चा व्हावी हाही त्याच्या मागे हेतू असावा. त्यानंतर आज सामनामध्ये गडचिरोलीबद्दल कौतुक होते फडणवीसांचं. त्याचा अर्थ इतकाच आहे की फडणवीसांनी काहीही केलं तरी मी त्यांच्यावर टीका करीन, ही आज भूमिका नाही जी कालपर्यंत होती. म्हणजे लोकसभा निवडणूक, त्याच्यानंतरचे 4 महिने आणि विधानसभेच्या निकालानंतरची परिस्थिती, या जमीन आसमानाचा फरक झालाय. आणि मी मागच्या वेळी म्हणालो होतो तसंच, फडणवीस पहिले म्हणजे 14 ते 19चे मुख्यमंत्री फडणवीस, म्हणजे राजकारणी फडणवीस आणि माणूस फडणवीस, 2.0 फडणवीस. म्हणजे पहाटेची शपथ घेतली ती तथाकथित पहाटेची, कारण ती 7 वाजता घेतली होती. त्या शपथविधीनंतरचं 72 तासाचं त्यांचं सरकार, ते आणि अजित पवारांचं शपथ आणि पडलेलं सरकार, ते फडणवीस. आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले फडणवीस. या तीनही फडणवीसांमध्ये गुणात्मक बदल झालेला आहे. कुठलाही माणूस काळानुसार बदलतो आणि वाढत जातो. वृद्धिंगत होणारा असेल तर, प्रगती करणारा असेल तर, घसरत जाणारा असेल तर घसरत जातो. तसं फडणवीसांच्यात राजकारणी म्हणून, माणूस म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देखील खूप बदल झाला असं दिसतंय. कारण यावेळेला खूप बहुसंख्य आमदार आल्याने, मेजॉरिटी मिळाल्यावर त्यांचं पहिलं विधान असं होतं की विरोधकांची संख्या नगण्य असली किंवा खूप कमी असली तरी त्यांना आम्ही गृहीत धरणार नाही, त्यांचे चांगले मुद्दे जे आहेत ते आम्ही घेऊ, त्याच्याकडे लक्ष देऊ. आता हे कशाचं लक्षण आहे? त्याला इंग्रजीत मॅग्नानिमिटी म्हणतात. किंवा विजय आहे तो अतिशय रिच पद्धतीने घेणं, कोणालाही कमी न लेखणं, ते त्या झोनमध्ये गेलेले आहेत. आव्हाड किंवा उद्धव ठाकरे हे पराभूत मनोवृत्तीत गेलेले आहेत आणि आपलं काही खरं नाही त्यांना कळलंय. म्हणजे वाघासमोर ससा असला तर सशाने किती प्रयत्न केला तरी तो खातो, शिव्या दिल्या तरी खातो, चांगलं बोलला तरी खातो, हे निश्चित आहे. तसं बहुमतच इतकं जास्त भारतीय जनता एकदा पक्षाचं. गुणगान करून बघा असं त्याला म्हणायचंय. हो, होणारं नुकसान टाळूया. जर काही नुकसान होणार असेल सरकारकडनं तर ते टाळूया, ही एक गोष्ट. आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं आहे की त्यांनी मदतीचा हात दिलाय का, ते गुणगान गातात. कारण संजय राऊतांनी गेल्या 5 वर्षात काही फडणवीसांचं कौतुक केलं असं दिसलेलं नाही. त्याच्यानंतर 14 ते 19 मध्ये सरकारमध्ये असूनही रोष टीका करत होते. त्यामुळे अचानकपणे त्यांचा सूर बदलला की शंका येते, हे निश्चित. याचा अर्थ टोकाला जाऊन शिवसेना आणि भाजप, म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना भाजप एकत्र येतील असं मला आत्ता वाटत नाही. ते त्यांना खेळवत राहतील आणि भारतीय जनता पक्ष आता निसंशय मोठा पक्ष झालाय, तेव्हा ते एका रात्रीत एकनाथ शिंदेना दूर करतील असं नाही. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राज्यव्यापी आहे, तुलनेने एकनाथ शिंदेचं नाही. आणि एकनाथ शिंदेची प्रतिमा खूप सुधारली आहे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामुळे. म्हणजे उद्धव ठाकरे जेवढा मुख्यमंत्री आहेत तेवढाच काळ एकनाथ शिंदे आहेत, पण प्रतिमा एकनाथ शिंदेची जास्ती उजळ आत्ता वाटते, कारण ते ताजे माजी मुख्यमंत्री आहेत. आणि लाडकी बहीण योजनेत त्यांचा रोल मोठा आहे म्हणून त्यांची प्रतिमा उजळ आहे, पण त्यांचं प्रभाव क्षेत्र ठाण्याच्या बाहेर खूप मोठं नाही. उद्धव ठाकरेंचं पूर्वी होतं राज्यव्यापी किंवा काही भागातलं, ते कमी झालं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनांना बरोबर घेऊन सुद्धा राज्यकारभार चालवायचा का, आणि त्या प्रोसेसमध्ये मग अजित पवार लांब जातील का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण अगदी प्राथमिक पातळीवर जरी पाहिलं की गडचिरोलीतल्या त्यांच्या दौऱ्यानंतर अगदी पंतप्रधान आणि केंद्र सरकारने त्यांचं कौतुक करणं की नक्षलवाद कमी होतोय. स्वतः फडणवीसांनी जाहीर केलं की गडचिरोलीतल्या एका भागातला नक्षलवाद पूर्ण संपलेला आहे आणि जवळपास नवीन भरती बंद झालेली आहे. गडचिरोलीत तरुण जे जातात, याचा अर्थ व्यवस्थेमधनं आपल्याला डिलिव्हरी मेकॅनिझम खराब झालं, न्याय व्यवस्था खराब झाली, एकूण लोकांना न्याय मिळत नाही, विकास होत नाही, असं वाटलं की लोक त्या मार्गाकडे वळतात आणि तो मार्ग आता बंद होतोय. याचा अर्थ एक प्रकारे विकास होतो. आणि गडचिरोलीमध्ये आतापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षात 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली गडचिरोलीत, आणि येणाऱ्या काही काळात आणखी 50,000 कोटीची होणार आहे. आणि गडचिरोली हा जिल्हा देशाच्या पोलादाची राजधानी होईल असं फडणवीस विधानसभेत म्हणले, तर ही त्याची फळं आहेत. आणि त्यामुळे विकास होत असेल तर नक्षलवाद कमी होईल, हे उघड आहे. त्यासाठी फडणवीसांचं कौतुक होतंय, केंद्राकडनंही होतंय आणि उद्धव ठाकरेंकडनं किंवा सामनामधनं होत असेल तर एकीकडे त्यांच्या कर्तृत्वाला ते मान्य करतायत आणि दुसरीकडे सामनानी टीकेचा रूप बदलला तर कदाचित राजकीय समीकरणं बदलू शकतात, हे मात्र आपण गृहीत धरू शकतो. अर्थात ती टोकाचे बदलतील असं मला आत्ता तरी वाटत नाही. त्याच्याच पुढचा भाग मला म्हणजे लोकांच्या मनाची शंका आहे किंवा माझ्याही मनाची शंका आहे किंवा एकंदरीत जो चर्चेचा भाग आहे तोच असा की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ घातलेली आहे
आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुलनेने एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे हे वरचढ आहेत. तुलनेने अर्थात शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची शक्ती कमी झालेली आहे याबद्दल काही शंका नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद मिळालं नसल्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये थोडेसे नाराज झालेले आहेत. त्यांना गृह खातं अपेक्षित होतं तेही मिळालेलं नाही म्हणून ते नाराज झालेले आहेत. त्यांच्या या नाराजीचा फायदा कुठेतरी उचलावा. त्यांना शक्य असेल तर आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे काय लगेच तर काय बाजूला काढणं शक्य नाही, पण शक्य असेल तर थोडासा दुरावा आणखी निर्माण करावा. त्या आगीला म्हणजे त्या विस्तवाला थोडी आणखी फुंकर घालावी आणि तो विस्तव मोठा होतो का हे पाहावं आणि मग महापालिकेमध्ये त्या गोष्टीचा फायदा उचलून आपली आपली पुन्हा एकदा जी काय पोझिशन आहे ही परत आणण्याचा विचार उद्धव ठाकरेंचा असू शकतो का. एक दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणालात की होणारं नुकसान टाळण्याचा प्रयत्न. होणारं नुकसान टाळण्याचा प्रयत्न म्हणजे काय, तर होणारं नुकसान काय हा त्यातला एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. ईडी पासून होणारं नुकसान, नवीन दाखल होणारे गुन्हे आहेत की आणखीन काही अशा गोष्टी आहेत ज्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये घडल्या ज्या आता हळूहळू बाहेर येऊ लागतील आणि त्याची भीती त्यांना वाटते आहे. अशा पद्धतीची काही चर्चा असू शकते का, म्हणजे ह्या होणारं नुकसान काय असू शकतं. आणि दुसरी गोष्ट मुंबई महापालिकेची निवडणूक. हे बघा, होणाऱ्या नुकसानामध्ये जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सुशांत सिंग राजपूत केसमध्ये आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर टाकते तलवार होते, ते संशयाच्या घेऱ्यात होते. राणे बंधू त्यांच्यावर रोजच्या रोज आरोप करत होते. एकूणच फिल्म इंडस्ट्रीशी आदित्य ठाकरेंचा असलेला संबंध मंत्रिपद येण्याआधी आणि त्यानंतर सुद्धा काही काळाचा, तर या सगळ्यात संशयाचं वलय निर्माण होत होतं हे नक्की. त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे नाही हे सगळं चौकशा झाल्यानंतर पुढे येईल. त्याच्यात काही नवीन चौकशा होतील का. बरं, सरकार दोन्हीकडे म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं, उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा ही सगळी मंडळी पूर्वी जे आरोप करत होती ईडीचा वापर केला जातोय केंद्राकडनं, सीबीआयचा वापर केला जातोय, केंद्रीय यंत्रणांचा तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. मग तो तपास यंत्रणांचा वापर ज्यावेळेला केंद्रात सरकार आहे आणि राज्यात खूपच जास्ती बहुमताचं सरकार आहे त्यावेळेला अचानक केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर थांबेल का, तर मला वाटत नाही थांबेल. जेव्हा जेव्हा राजकीय गोष्टींना गरज लागेल तेव्हा तो केला जाईल. ते चांगलं आहे का, बिलकुल चांगलं नाही. पण होत असेलच तर तो नक्की चालू राहील, तो बंद व्हायचं काही कारण नाही. त्यामुळे संभाव्य धोका कोणाला आहे, तर जे सत्ते बाहेर आहेत त्यांना आहे. त्याच्यामध्ये समजा जितेंद्र आव्हाडांनी कौतुक केलं फडणवीसांचं, त्यांचाही काही हेतू असू शकतो आणि तो काय असू शकतो, तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची निरंकुश सत्ता आहे, एकाहाती सत्ता आहे. त्या ठाणे जिल्ह्यातलाच काही भाग आहे जिथे जितेंद्र आव्हाडांचं वर्चस्व आहे, त्यांची मदत भाजपला लागू शकते. त्याचं कारण एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात आणि याचा संबंध महापालिका निवडणुकीशी आहे. जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कदाचित आता महापालिकांच्या मार्च एप्रिलमध्ये होतील, मार्च एंडला 10वी-12वीच्या परीक्षा झाल्या की त्या होतील असं साधारणपणे चर्चा होती राजकीय वर्तुळात. आणि त्याला आधार आहे की सर्वोच्च न्यायालयात त्या याचिका निकाली निघाल्या तर मार्च एंड नंतर एप्रिलमध्ये कदाचित या निवडणुका होतील. आणि तसं झालं तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदेची ताकद तितकी जास्ती नाही, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होती ती आता कमी झाली आहे. पण त्या दोन्हीची जी काही ताकद आहे त्याचा फायदा म्हणजे भारतीय जनता पक्ष आता निसंशय नंबर 1चा पक्ष होऊ शकतो मुंबई महापालिकेमध्ये. आणि जसं राज ठाकरेंच्या उमेदवारांनी एकनाथ शिंदेचे 7 ते 8 उमेदवार नक्की हरवलेले आहेत आमदारकीच्या निवडणुकीला, त्या प्रमाणात राज ठाकरेंचीही मदत भारतीय जनता पक्ष घेईल. थोडक्यात शिवसेना नावाचा जो मूळ पक्ष होता त्याचे 3 तुकडे महापालिकेमध्ये चांगल्या प्रमाणात ऍक्टिव्ह राहतील. एक उद्धव ठाकरेंची सेना, एकनाथ शिंदेची सेना आणि राज ठाकरेंची सेना. यांच्यापैकी कोणाशीही अलायन्स भारतीय जनता पक्ष स्ट्रॅटेजिक करेल वेगवेगळ्या भागामध्ये. जसं राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेमध्ये तितकं प्रभावी नाही. काँग्रेस आहे, पूर्वी शिवसेना नंबर 1, काँग्रेस नंबर 2 आणि भाजप 3 नंबर होते. ती जागा भाजपने काँग्रेसची घेतली आणि आता 17च्या निवडणुकीमध्ये 2017ची महापालिका निवडणुकी शेवटची निवडणूक आहे महापालिकेची आधी झालेली, त्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरेंची तेव्हा अखंड होती, ती आणि भाजप यांच्यात 2-3 जागांचं अंतर होतं, 2च जागांचं. पुढे त्यांनी मनसेचे लोक फोडल्यावर ते वाढलं. त्यामुळे आज भीतीला अशी परिस्थिती आहे की एकनाथ शिंदे बाहेर गेल्यानंतर कदाचित भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष होईल, त्यांचा महापौर अनेक वर्षांनी मुंबईत होईल, हे होऊ शकतं. इतर अनेक महापालिकांमध्ये तिथली राजकीय समीकरणं बघून तिथल्या अलायन्सेस किंवा युती केली जाईल असं मला वाटतं. आणि त्याचं कारण असं की हे इतिहासात यापूर्वी महाराष्ट्रात घडलंय की राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर जे 2-3 पक्ष एकत्र तेच महापालिकेत असं असतील असं नाही. म्हणजे शिवसेना काँग्रेस यांनी कुठल्या तरी अमरावतीमध्ये एकत्र आलेले आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी कुठेतरी एकत्र आले स्थानिक स्वराज्य, हे घडलेलं आहे. आणि हेच आता आपल्याला मार्च एप्रिलमध्ये बघायला मिळेल. आणि त्या दृष्टीने जी तयारी म्हणून हे एकमेकांवर स्तुती सुमनं उधळणं असेल, पुष्पगुच्छ देणं असेल, हे असू शकतं. आणि जे मी नुकसान टाळायचं म्हटलं ते कदाचित काही चौकशा असतील, काही प्रकरणं बाहेर येणारी असतील. कारण जसं आपल्याला बीडचं प्रकरण आपण त्याच्याकडे येऊ कदाचित, तर ते सुद्धा सुरुवातीला कळत नाही किती मोठं आहे.
किंवा बीडचं प्रकरण सोडा, राजकीय प्रकरण सोडा, रामन राघवन सारखी केस असेल, जोशी अभ्यंकर हत्याकांड असेल, कुठलीही प्रकरणं ज्या वेळेला पहिल्या खुनानंतर दुसरा खून होतो, ते मानवत हत्याकांड असेल किंवा निठारीचं हत्याकांड दिल्लीतलं असेल, हे जे लहान मुलांचे सांगाडे सापडले, मग लक्षात आलं की अरे बापरे, होळीने केले त्या माणसाने. तर पहिल्या दिवशी कळत नाही हे किती मोठं आहे, पण नंतर ते मोठं होत जातं. मग त्याचे राजकीय संबंध येतात, काही धनिकांचे संबंध येतात, आणि हे जंजीर सिनेमापासनं आपण जे बघतो, अमिताभचा अँग्री यंग मॅन उदय झाला, त्याही आधी म्हणजे अगदी सीआयडी सारखा सिनेमा असेल तर चित्रपटांमध्ये समाजाचंच प्रतिबिंब उमटतं. लब्ध प्रतिष्ठित लोक, मग त्यांचं काही अंडरवर्ल्डचं नातं, पेज 3 मध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. तर हे सगळं सिनेमासृष्टीतनं येतं, तेच राजकारणातही असतं, आणि हे सगळे आपल्या समाजाचा भाग आहेत. तसं काही होणाऱ्या चौकशा टाळण्यासाठी स्तुतीसोमनं सत्तारूढ पक्षाची असू शकतात किंवा फडणवीसांच्या बाबतीत, कारण आज मितीला या सरकारमध्ये फडणवीसांच्या इतका सर्वशक्तिमान नेता दुसरा कोणी आहे असं मला वाटत नाही, आणि त्यामुळेच या गोष्टी घडतायत. बाकी काही नाही, त्याचे दोन्ही अर्थ निघतात. निश्चितपणे आपण तुम्ही आता विषय जो उल्लेख केला त्या विषयाकडे आपण येतच होतो. बीडचं प्रकरण बीडचं प्रकरण आजही तितकंच गंभीर आहे, तितकंच ताजं आहे, तितकंच त्या विषयाची बातम्यांमध्ये आहे. चर्चा आहे, चर्चा होते आणि ती होत राहणार आहे, कारण विषयच फार गंभीर आहे. त्यातून त्याला अनेक किती आता कंगोरे येतात, आणखीन किती फाटे फुटतात हे आपल्याला येणारा काळ सांगेलच. परंतु आजही ज्यांना मुख्य आका संबोधलं जातं, कोणी नाव घेत नाही, काही लोक नाव घेतात, धनंजय मुंडे हे देखील आज देखील मंत्रिमंडळामध्ये आहे, ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं म्हणणं तर असं आहे की जो कोण दोषी असेल त्याला फाशी द्या, अशीच माझी मागणी आहे. त्याचा दोन नंबरचा जो आका म्हटला जातो, वाल्मिक कराड, याला पोलीस अटक करू शकले नाहीत. तो पोलिसांना शरण आला, आणि तो शरण आला तो सुद्धा एका अशा गाडीतून जी गाडी म्हणे एकेकाळी अजित पवारांच्या ताफ्यामधली होती, अशा पद्धतीचा आरोप देखील होतो आहे. म्हणजे विषय एकमेकांशी कसे गुंतलेले आहेत किंवा कशा पद्धतीने गुंतत जाणार आहेत याची थोडीशी शंका आपल्याला किंवा एका झलक आपल्याला पाहायला मिळते आहे. हे सगळं होत असताना आज सकाळीच आपल्याला बातमी आलेली आहे की उरलेले जे 2 आरोपी आहेत ते 2 आरोपी देखील पकडले गेलेले आहेत, आणि त्यामुळे ज्यांच्यावरती बक्षीस लावलेलं होतं ते आरोपी पोलिसांनी पकडले. ते शरण आलेले नाही, ते पकडलेले आहेत. एक आरोपी शरण आला, दुसरे 2 पकडले गेलेले आहेत. या सगळ्या विषयात एकदा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर ते काय तोंड उघडतात आणि त्यातून कोणाकोणाची नावं बाहेर येतात हे सगळं समजेल. काही गोष्टी कदाचित बाहेर येणार नाही. आजपर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत ते बाहेर आलेलेच नाही, त्यांची नावच बाहेर आलेली नाही, आणि ते प्रकरण तिथल्या तिथे दबलं गेलं. अर्थात ह्याच्यामध्ये विरोधक किती ताणून धरतात, त्याच्यानंतर सरकार त्याला किती बळी पडतो, पोलीस किती दबावाखाली येतात, आणि त्याच्यानंतर मुख्य आरोपी जो आहे तो पकडला जातो का, सो कॉल्ड जो आहे तो, कारण आता आपल्याला माहिती नाही की मुख्य आरोपी कोण आहे, परंतु त्याच्यापर्यंत प्रकरण पोहोचतं का, आणि मग धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागू शकतो का नैतिकतेच्या आधारे, किंवा कदाचित त्यांचा जर संबंध सापडला तर. अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या चर्चा आहेत, या सगळ्या चर्चा नेमकं काय स्वरूप धारण करणार आहेत? बघा, बीड मधली घटना जी आहे ती 9 डिसेंबरला घडली घटना. ते सरपंच आहेत देशमुख, त्यांची हत्या झाली, आणि त्या हत्येनंतर स्थानिक पातळीवर बातम्या आल्या, मग राज्यातल्या वृत्तपत्रात आल्या, आणि मग त्याच पुढच्या आठवड्यामध्ये विधानसभेचं हिवाळी सत्र होतं. त्या हिवाळी सत्रामध्ये किंवा अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले, आणि मग काय असतं, आपल्याकडे कुठलाही गुन्हा घडला किंवा कुठलीही घटना घडली तर ज्या वेळेला आपण 50 वर्षांनी याचा विचार करू, 25 वर्षांनी करू, 10 वर्षांनी करू, त्यावेळेला त्या घटनेतलं सत्य काय. तर चक्रधर स्वामींची आणि लीळाचरित्रातली गोष्ट आहे, 6 आंधळे आणि हत्ती. तसं जो आंधळा पाठीला हात लावेल त्याला भिंतीसारखा वाटेल हत्ती, जो पायाला हात लावेल त्याला खांबासारखा वाटेल, शेपटी लावेल त्याला केरसुणीसारखा वाटेल. तसं त्या सत्यापर्यंत माणसं पोहोचू शकत नाहीत, कारण सगळ्यांना तो ऍक्सेस नसतो, ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन नसतो, म्हणजे माहितीच्या स्रोतापर्यंत पोहोचणं प्रत्येक व्यक्तीला शक्य नसतं. म्हणून माध्यमातून बातम्या येतात, त्या लोक वाचतात आणि त्याच्यावर मतं बनवतात. मग सोशल मीडियावर तर येतात, त्याची तथ्यता पडताळणंही शक्य नसतं सामान्य माणसाला. म्हणून आपण त्या क्षेत्रात काम करतो खूप वर्ष, आपल्याला काही सरकारमधल्या मंत्र्यांशी आपण बोलू शकतो, पोलीस यंत्रणेशी बोलू शकतो, म्हणून आपली मतं ही लोक अनेकदा ग्राह्य धरतात. या घटनेमध्ये विधानसभेच्या पटलावर जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं फडणवीसांनी, त्याच्यामध्ये 9 तारखेला ती घटना झाली. त्याच्या आधी तिथे जी कंपनी आली इन्व्हेस्टमेंट करायला, त्या कंपनीला खंडणी मागितली गेली. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी केलेली काही विधानं जी आहेत ती गंभीर आहेत, की ज्याच्याकडे जास्ती लक्ष वेधायला पाहिजे. म्हणजे खुनाच्या घटनेचा तपास होईल, त्यातले आरोपी एक शरण आला, दोघांना पकडलं, त्यांच्यावर कायद्यानुसार जी कारवाई व्हायची ती होईल, विरोधक मोर्चे काढतील,
राजकीय भाषणं करतील. कारण असं की तिथे विशिष्ट जमातीचं म्हणजे विशिष्ट जातींचं आणि या प्रकारचे तिथे राजकारण बीडमध्ये गेली अनेक वर्ष चालू आहे. दोन समाजातलं ते चालू राहतं. म्हणजे ते आत्ताही चालू राहील, त्या त्या घटनेनुसार चालू राहील. नंतर ते समाज हळूहळू एकत्र येतो, कारण ते भंगलेलं ते असतं, ते जुळायला जरा वेळ लागतो. परंतु तिथली घटना जी आहे त्याच्यात मुख्यमंत्र्यांची जी विधानं आहेत की विधानसभेच्या पटलावर आहेत की बीडमध्ये अराजक सदृश परिस्थिती आहे किंवा लॉ अँड ऑर्डर पूर्ण बोंबलेली आहे. तर हे कशाचं लक्षण आहे? आणि काही मूलभूत प्रश्न असे उपस्थित होतात की ही परिस्थिती बीडमधली कायदा सुव्यवस्थेची बिघडणं ही एका रात्रीत बिघडली का? म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली किंवा गुंतवणूक आली तर त्या लोकांना 2 कोटीची खंडणी मागणं, तिथे थोडे पैसे घेतल्यानंतर त्या कारखान्यावर जाणं, तिथल्या इन्स्पेक्टरशी बाचाबाची करणं, तिथल्या वॉचमनला मारणं, मग त्यात ते सरपंच मध्ये पडले होते. म्हणजे मारणारा आणि मेलेला हे दोघे एका जातीचे आहेत. त्यामुळे मराठा आणि वंजारी हे जे स्वरूप आलंय त्याला, त्याच्यात खूपच कॉम्प्लिकेशन आहेत. पहिल्यांदा वॉचमनला मारलं तो काही त्यांच्या जातीतला नाही. अशा अनेक कंगोरे आहेत. जो माणूस मृत्युमुखी पडलाय किंवा ज्याचा खून झालाय ती व्यक्ती पंकजा मुंडेंची कार्यकर्ता आणि त्यांची त्या तिथली बूथ प्रमुख त्या गावातली होती, सरपंच आहे. ज्यांनी मारलंय आरोप आहे तो धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे. हे जे वाल्मिक कराड गृहस्थ आहेत हे मूळ गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे हे सगळं मुंडे परिवाराशी संबंधित आहे. म्हणजे पंकजा विरुद्ध धनंजय यांच्या वैराचा हा भाग दिसत नाही, कारण पंकजा मुंडे काही त्यांच्या विरोधात उभे राहिलेले दिसत नाही. सुरेश धस उभे राहिलेले ते गोपीनाथरावांचे कार्यकर्ते होते आणि ते धनंजय मुंडेंच्या विरोधात आहे, कारण त्यांचा धनंजय मुंडेंवर राग असू शकतो आणि ते दिसतंय स्पष्टपणे. प्रकाश सोळंके उभे राहिले. प्रकाश सोळंके राहिले, अभिमन्यू पवारही राहिले. कुठेतरी त्याला एकीकडे जातीचं स्वरूप आणि दुसरीकडे धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून रोखणं हेही त्याच्यात दिसते, कारण मागण्या तशा होतात. छत्रपती संभाजींनी भाषण जे केलं त्यातही ते म्हणाले पालकमंत्री केले तर बघा. आज धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिली, जी एक परवा बैठक झाली त्याला, याचा अर्थ त्यांना मंत्रिपदावरनं काढायचं असतं तर थोडं आधीच काढलं असतं. ते दिसत नाही. आता वाल्मिक कराड शरण आले, ते पुण्यात आले. आता 2 आरोपी पुण्यात पकडले. ही बीडची माणसं त्यांना मारून गेल्यावर कुठेतरी उज्जैनला गेली असं दिसतंय त्यांच्या कॉल रेकॉर्डवरनं. तिकडनं ते पुण्याला का आले? कारण सीआयडीची 12 पथकं बीडमध्ये आहेत. म्हणजे हे सगळे हजरत झाले असावेत. काहींना हजर झाले, काहींना पकडलं असं दाखवतात. पण ठीक आहे, रेकॉर्डर पकडले म्हणतात तर पकडायला म्हणावं लागेल आपल्याला, कारण शेवटी ते कागदोपत्री रेकॉर्ड असणार आहेत, नोंदी असणार आहेत. त्यामुळे त्यातलं राजकारण जे आहे ते धनंजय मुंडेंना रोखण्याचं आहे हे स्पष्ट दिसतंय. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड बोलतात राष्ट्रवादीमधनं शरद पवार जाऊन आले देशमुखांच्या घरी तिथे, परंतु 4 मोर्चे झाले तिथे मी येईन, सुप्रिया सुळे लीड करतात तिथलं आंदोलन, असं काही दिसत नाही. त्याच्यानंतर आव्हाड जाऊन तिथे ठाण मांडून बसलेत, असंही काही दिसत नाही. म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध पवारांची राष्ट्रवादी असं ते युद्ध दिसत नाही. पंकजा मुंडेंचा भाजप विरुद्ध धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादी असंही युद्ध दिसत नाही. धस विरुद्ध धनंजय मुंडे दिसतंय, ते वैयक्तिक पण दिसतंय आणि स्थानिक राजकारणाचा भाग दिसतंय. त्यामुळे हे राजकारण जे आहे ते बीडच्या राजकारणाचा भाग आहे. आणि बीडमधली लॉ अँड ऑर्डर सुधारायला जसं गडचिरोलीला फडणवीस गेले तसं तिथेही अजित पवारांनाच पालकमंत्री करणं किंवा असलं काहीतरी करावं लागेल, खमक्या माणूस देऊ. कारण नाही तर ती परिस्थिती सुधारणार नाही आणि अधिकारीही खूप कडक नेमावे लागतील. त्यामुळे या राजकारणामध्ये धनंजय मुंडेंचा बळी जाईल, त्यांना मंत्रिपद मिळणार नाही, किंवा जे मिळाले नुसती शपथ घेतली तर त्यांना ते राजीनामा द्यायला लागेल दबाव म्हणून जनमताचा, आणि भुजबळांना घेतील काय ही चर्चा होती. त्यामुळे ती आज मितीला या आठवड्यात तरी ती चर्चा थांबली आहे, कारण आरोपींचं अटक होणं चालू आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, त्यांचे जबाब जे येतील ते काही धक्कादायक आले. त्यात धनंजय मुंडेंचा सहभाग, कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचे संबंध आहे ते त्यांनी मान्य केलंय. पण माझे एखाद्याचे संबंध म्हणून त्याच्या खुनात माझा सहभाग आहे का, किंवा खून करायला मी सांगितलंय का, हे सिद्ध होत नाही. आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी न्यायालयात सिद्ध व्हाव्या लागतात. ते म्हणजे अनेकांना गुन्हे दाखल झाले, अटक झाली तरी सुद्धा अनलेस अँड अंटिल कन्व्हिक्टेड आपण त्यांना गुन्हेगार मानत नाही. निवडणूक लढायला बंदी केली जाते गुन्हेगार सिद्ध झाल्यानंतर, शिक्षा झाल्यावर. न्यायप्रविष्ट असेल तर अशा लोकांनी शपथ घेतली. शिबू सोरेन होते केंद्रीय मंत्री, त्यांच्या घरावर फरार असं फलक लागला पोलिसांची चिठ्ठी, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. ते प्रकरण लोकसभेचं कामकाज 8 दिवस बंद पडलं होतं शिबू सोरेन यांच्या विचारणं, दागी मंत्री विचारणं. तेच इथेही चालू राहणार, त्याच्या पलीकडे काय होणार नाही. त्यामुळे आज मी तिला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत, स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून हे होत आहे. आणि हत्या जी झालेली आहे ती हत्या करताना देखील जात बघून केली गेलेली नाहीये. आम्ही खंडणी मागितल्यानंतर तिथल्या माणसाला मारहाण करताना ते मध्ये पडले म्हणून हत्या केली. हत्या समर्थनीय कधीच नाही. लॉ अँड ऑर्डरचा विषय आहेच आणि मुख्यमंत्री लक्ष घालतील, पण स्थानिक राजकारणाचा भाग आहे, धनंजय मुंडेंना रोखण्याचा तो भाग आहे. आणि पक्षीय पण इथं संबंध दिसत नाहीत. म्हणजे भाजप विरुद्ध अजित पवार किंवा वंजारी विरुद्ध मराठा हे मला दिसत नाही तिथे.
तिथे स्पष्टपणे तो एक गुन्हा घडला आणि तो इतका मोठा झाला, त्यातनं धनंजय मुंडेंच्या विरुद्ध भांडवल केलं जातंय आणि ते काही दुसऱ्या तांदळावर केलं असं माझं बिलकुल म्हणणं नाही. स्थानिक राजकारणाचा भाग आहे. या गुन्ह्यामध्ये पुढे काय होईल, जबाब काय येतात आणि तपासात काय निष्पन्न होतं त्याच्यावर धनंजय मुंडे राहतात का जातात हे होईल. पण आज विधीला ते गेलेले नाही, ती वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया, कारण आता तुम्ही भुजबळांचा उल्लेख केला, त्यामुळे भुजबळ शरद पवारांना जाऊन भेटलेले आहेत. चेतन तुपे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या गटातले आमदार होते, ते शरद पवारांना जाऊन भेटलेले आहेत. अजित पवारांनाही शरद पवारांकडचे एक खासदार येऊन भेटलेले आहेत. दुसरीकडे बजरंग सोनवणे तिथले जे खासदार आहेत ते अजित पवारांना पालकमंत्री करा बीडचं अशी मागणी करत आहेत. आणि त्याच्यावरती कडी म्हणून रामदास आठवलेंनी दोन्ही पवारांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे. या सगळ्याच्या तारा कुठेतरी जुळतायत का? आणि हे जर जुळत असतील तर त्या कशा पद्धतीने जुळू शकतात? अनेकांची अनेक त्यावरती प्रतिक्रिया आलेल्या आहेत. परंतु ह्या गोष्टीचा काही एकमेकांशी संबंध आहे का, किंवा तो जोडण्याचा प्रयत्न केला जातोय का? बाहेरून कोणी करतोय का किंवा आतून कोणी करतोय का? या संदर्भामध्ये लोकांना जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. आणि तुमचा पवार हा जास्त चांगला अभ्यासाचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही या संदर्भामध्ये नेमकं काय सांगाल? हे बघा, शरद पवारांचं राजकारण हे कायमच संदिग्धतेचं राहिलेलं आहे. ते निसंशय निसंदिग्धपणे एखादी गोष्ट सांगतात असं कधी घडताना दिसत नाही. ते कायम हवेमध्ये धुकं ठेवणं, अस्पष्टता ठेवणं असं त्यांचं राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण राहिलेलं आहे. किंवा माझा कोणालाच अंदाज येत नाही किंवा मी काय करीन सांगता येत नाही कोणाला, ह्याच्यावर त्यांचं सगळं म्हणजे खूप त्यांचं प्रेम आहे त्यांच्या त्या वास्तविक असलेल्या दुर्गुणावर. म्हणजे राजकारणात ट्रस्टवर्दीनेस किंवा ठाम विश्वास असणं हे असंच करतील हा खरा गुण मानायला पाहिजे. पण तसं त्यांच्या बाबतीत होताना दिसत नाही आणि कदाचित ते त्यांच्या केंद्रीय पातळीवरच्या अपयशाचं कारण असेल हे मी वेळोवेळी बोललोय. आत्ताच्या स्थितीत सुद्धा छगन भुजबळांना त्यांनी एक चिठ्ठी दिली काल चाकणच्या कार्यक्रमात, ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कार्यक्रमात. त्यांच्या हातातला कागद खेचून घेतला आणि आपल्या हातातला कागद त्यांना दिला आणि ते चिठ्ठीवर काहीतरी लिहून दिलं आणि मग त्याची चर्चा झाली. मग ते एका गाडीत न गेले, त्याची चर्चा झाली. तुम्ही मला सांगा की सगळ्या राजकारणात त्यापूर्वी आधीच्या कार्यक्रमामध्ये साताऱ्याला फडणवीस आणि भुजबळ एकत्र होते. एक्झॅक्टली, फडणवीसांच्या बरोबर भुजबळ होते. त्याआधी विधानसभेचं अधिवेशन संपलं 21 तारखेला. त्यानंतर मुंबईत फडणवीसांना भुजबळ भेटून गेले आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की त्यांची जी नाराजी आहे त्याच्यावर 8-10 दिवसात तोडगा काढतो असं फडणवीस म्हणाले. आता तोडगा काय असू शकतो ना, म्हणजे समजा आपल्या घरात भांडण झालं तर बाजूचा माणूस काही काढणार नाही तोडगा किंवा समोरचा काढणार नाही, घरातच काढावा लागेल. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधले कोणाला मंत्री करायचा हा अजित पवारांचा अधिकार आहे पक्षप्रमुख म्हणून. त्यांनी केलं नाही आणि भुजबळ म्हणाले मी अजित पवारांशी बोलणार नाही, अजित पवार म्हणले मी त्यांच्याशी बोलणार नाही. आता याचा फायदा घेऊन भुजबळ त्यांच्यावर दबाव टाकतात. फडणवीसांना भेटले, पवारांच्या बरोबर गेले, मग फडणवीसांच्या कार्यक्रमाला असताना त्यांच्याशी बोलले, मुद्दाम कानात बोलतात म्हणजे मग लोकांना संशय येतो. तर या गोष्टी ज्या आहेत त्या राजकारणाचाच भाग आहेत. दुसरीकडे जर धनंजय मुंडेंवर दबाव वाढला आणि त्यांना सोडावं लागलं मंत्रिपद तर कदाचित भुजबळ येतील, हे मी मागच्या वेळी बोललो आणि ते होऊ शकतं, आजही होऊ शकतं. कारण तिकडे देशमुख नावाच्या व्यक्तीची हत्या झाली आहे, तिथे धनंजय मुंडे नावाचा जर मराठा नसलेला किंवा वंजारी मंत्री काढला गेला तर मराठा समाज कदाचित थोडा शांत होऊ शकतो त्यांचा राग. आणि इकडे भुजबळांना घेतल्यानंतर ओबीसी समाजाचा राग शांत होऊ शकतो. भुजबळ कारण ओबीसीचे नेते धनंजय मुंडेंपेक्षा निश्चित मोठे नेते आहेत ओबीसीचे. तर असा दुहेरी त्याच्यात भाग आहे. भुजबळ जे फडणवीसांच्या बरोबर जातात त्यांना भेटूनही आले, त्यांनी म्हणले तोडगा काढतो. पवारांच्या बरोबर गेले कारण सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांच्याविषयीचं भुजबळांचं प्रेम हे काही कोणी सिद्ध करायची गरज नाही, ते सर्वश्रुत आहे. कारण ते माळी समाजाचे आहेत आणि ते काम करतातच आहेत त्यांच्या स्मारकासाठी सुद्धा, ते आहेतच नेते मोठे माळी समाजातले आणि ओबीसीच्या अगदी देश पातळीवर त्यांचं नाव आहे. असं असताना पवार हे सगळ्या समाजांचे नेते पण मुख्यत्वे एनसीपी मराठा समाजाची मानली जाते. तरीही कारण त्यांनी ओबीसी नेत्यांना त्या काळापुरतं वापरून भुजबळांना बाजूला केलं, आव्हाडांना पुढे आणलं, मग धनंजय मुंडे आले, अशा अनेक गोष्टी केल्या आहेत, त्यांचा वापर केल्यासारखं झालंय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पवार कार्यक्रमांना सगळ्यात जातात कारण ते महाराष्ट्राचे नेते आजही, म्हणजे त्यांच्या समर्थकांना वाटतं तसं, त्यामुळे ते गेले. आणि भुजबळांनी ते बोलल्यावर स्वाभाविक शंका येतात की आता हे जातात का काय. भुजबळ या परिस्थितीत सोडून जायच्या स्थितीत नाहीत कारण 41 आमदारांपैकी 14-42 28 फोडणे इतकी ताकद भुजबळांची नाही. दुसरी गोष्ट, ते एकटे सोडून गेले तर परत निवडून येतील का, हा एक पेच प्रसंग आहे. त्यामुळे हे तात्कालिक राजकारण आहे, थोडंसं दबावतंत्र भुजबळ करतात, या पलीकडे काही नाही. आणि दोन्ही पक्ष एकत्र येतील का, म्हणजे रामदास आठवले म्हणाले अजित पवार शरद पवारांनी एकत्र यावं, ते तर अनेकांना वाटतं. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावे असंही अनेकांना वाटतं. पण एकत्र आल्यानंतर युद्ध अहंकाराचं आहे. मी अगदी 2-4 महिन्यापूर्वीच्या लोकसभेच्या आपल्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं की महाराष्ट्रातली जी स्थिती त्यावेळेची होती 6 पक्ष झालेली, ती 8-10 जोड्यांच्या अहंकाराची आहे. फडणवीस विरुद्ध पवार युद्ध,
उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे, उद्धव ठाकरे विरुद्ध फडणवीस, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार, अजित पवार विरुद्ध शरद पवार, या जोड्याच्या अहंकाराच्या युद्धात शरद पवार का अजित पवार 2 पावलं मागे जातील का? मला वाटत नाही. कारण त्यांना मान्य करावं लागेल, अजित पवार परत शरद पवारांच्या पक्षात नाही जाणार. कारण त्यांचा खासदार एक असला तरी त्यांना फरक पडत नाही. आमदारकी महत्वाची, कारण राज्यातल्या सत्तेत ते आहेत, ते सोडून ते जाणार नाहीत. फडणवीस अजित पवारांना निघून जा असं सांगणार नाहीत आता, कारण ते दोघं कर्तृत्वाच्या धाग्याने जोडले गेलेले आहेत. भले पक्ष वेगळे आहेत, पण आपण दोघं डायनामिकली महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे अजित पवार उठून त्यांचा पक्ष मर्ज करतील पवारांकडे असं मला वाटत नाही. मग एकत्र यायचं कुठल्या टर्म्स कंडिशन्सवर? तर स्थानिक पातळीवर त्या राजकारणात येऊ शकतील, राज्य पातळीवर एकत्र येतील असं वाटत नाही. उद्धव ठाकरे फडणवीसांच्या बरोबर येतील का? एकनाथ शिंदेना लांब करून आता उद्धव ठाकरेंना घ्यावं अशी उद्धव ठाकरेंची ताकद नाही. आणि राजकारणात जसं पैशाचं सोंग आणता येत नाही, तसं ताकदीचं सोंग आणता येत नाही. तुम्ही ज्यावेळेला लढता त्यावेळेला जास्ती ताकद जास्ती आहे तो जिंकतो. आणि राजकारणामध्ये स्ट्रेंथ रेकग्नायझेस स्ट्रेंथ. ताकदवार माणसं एकत्र येतात, दोघांना कोणीही बरोबर घेत नाही, हा इतिहास आहे. तशी अवस्था काही प्रमाणात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट डार्विनचं, तसं भुजबळांची अवस्था आता झाली आहे. त्यांचं वय लक्षात घेता त्यांना मंत्री केलेलं नाही आणि त्याच्या विरुद्ध बंड करून मंत्रिपद मिळवतील अशी त्यांची ताकद आता दिसत नाही. तर धनंजय मुंडेच्या प्रकारामुळे ते झाले तर ठीक आहे, त्यावेळेला बघता येईल. निश्चितपणे. मंडळी, विषय लक्षात आला असेल आपल्या. एकंदरीत या सगळ्या चर्चेतून आपल्याला दिसलं काय आहे की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची एकमेकांशी जी काय सध्या जवळीक होण्याचा जो काय प्रयत्न चाललेला आहे, म्हणजे अर्थात तो उद्धव ठाकरेंकडून चाललेला आहे. फडणवीसांनी याच्या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा ते माध्यमांशी या विषयावरती काहीही बोललेले नाहीत. परंतु उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येण्याचा प्रयत्न होतोय का? धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये राहतील का? आणि त्याच्या पलीकडे जाऊन 2 पवार एकत्र येतील का? आणि त्या दृष्टीने काही प्रयत्न होतील का? अशा पद्धतीच्या ज्या काही सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत, या सगळ्या चर्चा ज्या आहेत या अर्थात सगळ्या स्पेक्युलेटेड आहेत, ज्याला म्हणता आपण त्याला हवेतल्या चर्चा किंवा अधांतरी चर्चा ज्याला म्हणता येतील, अशा चर्चा सुरू आहेत. आणि ह्या चर्चांना खरं तर आत्ताच्या घडीला कुठच्याही पद्धतीचा बेस नाही किंवा कुठच्या पद्धतीचा आधार नाही. आणि हा आधार जोपर्यंत दिसत नाही ठोस स्वरूपामध्ये, तोपर्यंत त्या प्रत्यक्षामध्ये येतील किंवा त्याला वास्तवाचं स्वरूप मिळेल असं काही शक्यता सध्या तरी दिसत नाही. परंतु राजकारण हे अस्थिर आहे. राजकारणाचा अंदाज कोणाला कधीच बांधता आलेला नाही आणि राजकारणामध्ये भविष्य कधीच वर्तवता येत नाही. हे लक्षात घेतलं तर कोणतीही गोष्ट राजकारणामध्ये अशक्य अजिबात नाही. आणि त्यामुळे नेमकं काय घडणार आहे भविष्यामध्ये हे येणारा काळ ठरवणार आहे. आणि तोपर्यंत ज्या ज्या गोष्टी घडत राहतील त्या सगळ्यावरती चर्चा करत राहणं आणि त्या गोष्टी मागचे अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. आणि त्यामुळे या माध्यमातून आम्ही ते सतत करत राहू. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन निश्चित आम्हाला कळवा. आमच्या हा एपिसोड जो आहे तो लाईक करा आणि आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.